माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुलाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदभम, जघननिहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अद्यत्र जननी देवाचिया. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून कीर्तन रूपी सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधू संताला त्यांच्या अवतार कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अवताराचं प्रयोजन प्रतिपादन केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांच्याशी आत्मीयतेचं नातं जोडलेलं आहे. मायबापाचं नातं म्हणजे आत्मीयतेचं नातं आहे. कारण पुत्र कन्या मायबापापासून जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीराचं नातं नसतं, त्याचं आत्म्याचं नातं असतं. कारण तुम्हाला विज्ञान सांगेल, मायबापाच्या शरीरापासून पुत्र जन्माला येत नाही. शरीर हे साधन आहे, पण खरा आत्म्यापासून जन्माला येतो. म्हणून क्षमा मागून बोलतो मी. दोन भिन्न लिंगी शरीर एकत्रित आले म्हणजे मग सृष्टीची निर्मिती होत नाही महाराज. तर त्याच्यामध्ये मातृत्वाचा आणि पितृत्वाचा दोन्हीचा आत्मा एक व्हावा लागतो. शरीर एक होऊन चालत नाही, आत्मा एक व्हावा लागतो. त्यावेळेस पुत्र कन्या जन्माला येते. म्हणून संस्कृत मध्ये मुलाला आत्मज, आत्मज म्हणजे आत्म्यापासून जन जायते, म्हणजे आत्म्यापासून जन्म झालेला आहे. म्हणून मुलाला आत्मज आणि मुलीला आत्मजा असा शब्द आहे. परंतु डॉक्टरी क्षेत्रामध्ये असं वर्णन केलं जातं की दोन शरीरापासून नवे दोन शरीर हे साधन आहे, निमित्त आहे, पण मूळ आत्मस्वरूपापासून जन्माला येतात. म्हणून मायबापाचं नातं हे आत्मीयतेचं नातं आहे. दुसरे नाते आत्मीयतेचे नाहीत महाराज. खरी प्राणाला प्राण देणारी आई आणि बाप आहेत महाराज. लेकराला पोटामध्ये गर्भात असताना
श्वास घेत लेकरू, गर्भश्वास घेत, ते आईचा अर्धा श्वास त्या बाळाला असतो. म्हणून प्राण देणारी, म्हणून खरी प्राणेश्वरी आई आहे. पण सध्या उलटा जमाना आहे. जी प्राण घेते त्या बायकोला प्राणेश्वरी म्हटलं जातं. बायको प्राण घेते महाराज. मी बदलचं बोलत नाही. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा. विषयाचरण आत्मघाता, आत्मघात होतो. म्हणून पत्नी ही प्राणप्रिय नाही, पत्नी ही प्राणेश्वरी नाही, प्राण घेणारी आहे आणि प्राण देणारी माता आहे. म्हणून आत्मीयतेचं नातं मायबापाचं आहे. म्हणून आत्मीयतेचं नातं जोडल्यानंतर वारस होता येतं. कारण बापाचा वारस मुलाला होता येतं आणि मग मुलाला बोलण्याचा हक्क असतो. म्हणून वारसा हक्कानं तुम्ही कशा करता जन्माला अवताराला आलात हे सांगता येतं. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित कीर्तिवानो. कारण बापाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची.